हॅलो एव्हरीवन, माझं नाव प्रचिती आहे आणि मी होम बेकर आहे. तर आज मला 1 kg फ्रूट केकची ऑर्डर होती. तर त्यांनी मला सांगितलेलं की मला फ्लेवर व्हॅनिला पाहिजे, त्याच्यासोबत फ्रूट्स. तर मी त्यांना बोललेली त्यांना ब्लूबेरी वगैरे हवं होतं. बट आता मार्केटमध्ये सीझनचे जे फ्रूट्स आहे मी त्यांना बोलले की मी तेच ॲड करू शकते. तर त्यासाठी मी सगळ्यात आधी स्पॉन्ज बेक केला. त्याच्यानंतर फ्रूटसाठी मी ॲपल, पोमग्रॅनेट, द्राक्षामध्ये पण 2 कलरमधले द्राक्ष, मोसंबी, परत वॉटरमेलन आणि पायनॅपल हे मी मोस्टली यूज केले. त्यांना बोलले मी 4 ते 5 प्रकारचे फळं ॲड करणार. आणि केक होता 1 kgचा, बट माझा झालेला 1.5 म्हणजे 500 ग्रॅम वाढला. जेव्हा फ्रूट केकचा जेव्हा केक येतो ना तेव्हा वजन आपोआप वाढलं जातं. म्हणून मी प्रीमिक्स घेताना 1 kgचा केक येतो मी 800 किंवा 850 ग्रॅमच घेते. त्याच्यापेक्षा कमी पण घेऊ शकता. कारण का क्रीम आणि तुम्ही आतमध्ये जर चॉकलेटचं तरी करत असाल ते सगळं ॲड करून केक तुमचा जर 1 kg तरी त्याच्यापेक्षा जास्त टायमाला जातो. तर ह्या टायमाला पण माझा केक जास्तच झाला. आणि होम बेकर असल्यामुळे घरी करत असल्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो. की तुम्हाला क्रीम थोडी मेल्ट होते. प्रॉपर असं बेकरीसारखं तुम्हाला करता येत नाही. बट तरी पण मी माझी 100% दिलं. थोडी क्रीम मेल्ट होती, त्याला सारखं सेट करावं लागत होतं. आणि हा केक मी आतमध्ये फ्लेवर व्हॅनिला क्रीममध्ये यूज केला आणि व्हाईटच ठेवला आतमध्ये आणि फ्रूट्स ॲड केले. आणि लास्ट लुकला मी थोडासा ऑरेंज, थोडासा स्किन कलर, थोडासा येल्लोइश अशामध्ये त्याचं फायनल डेकोरेशन केलं आहे. तुम्ही बघालच. आणि ह्याला मी चार्ज केले आहेत प्रॉपर 1000. मला माहिती आहे हा घरात रिलेटिव्हचाच एक ऑर्डर होती, तर मी जास्त पण चार्ज नाही करू शकले असती. त्यामुळे मी 1000 ह्याला चार्ज केले आहेत. बाहेर तुम्ही फ्रूट केकचे जेव्हा रेट बघाल तर तुम्हाला समजेलच. आणि ॲक्च्युअलमध्ये हा केक 1 kgपेक्षा जास्त झाला होता, तर मी 1000 चार्ज केले. आणि ह्याच्यामध्ये मोस्टली मला प्रॉब्लेम झाला होता की माझी क्रीम तर मेल्ट होत होती आणि मला हा केक ॲक्च्युअलमध्ये चेंबूरला जाणार होता, त्यामुळे मेल्ट होण्याची जास्त शक्यता होती. त्यामुळे मला 1 दिवस आधीच रेडी करून त्याला प्रॉपर फ्रीजमध्ये सेट केला. जेवढा केक चांगला सेट होतो तेवढा ते वितरण्याची शक्यता कमी येते. आणि व्हॅनिला एकदम असं माइल्ड फ्लेवरला एकदम नॉर्मल आहे. तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला आवडणारच. चॉकलेटचं चांगलंच लागतं, बट व्हॅनिला आणि त्यासोबत फ्रूट बाईट. तर ज्यांनी ऑर्डर केलेलं त्यांना पण केक खूप आवडला. आणि थोडं डिफिकल्ट असतं होम बेकरसाठी एवढा मोठा केक. ॲक्च्युअल मला 1 kgपेक्षा जास्त झाल्यामुळे तो खूप मोठा दिसतोय. तर तुम्ही त्याचा फायनल लुक बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.